देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या अमेरिका स्थित वक्तव्याचा विपर्यास करून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पंजाब स्थित केंद्रीय मंत्री आणि एका कार्यकर्त्यानं राहुल गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांच्यावर एखाद्या माथे फिरूने जीवघेणा हल्ला करावा अशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून सुरू असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यामध्ये ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे। नाशिक शहरात देखील शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली आहे। देशवासियांच्या तीव्र भावना व्यक्त करताना शहर अध्यक्ष आकाश छाजेड यांनी या वाचाळ वीरांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे। बघूयात काय म्हणाले आकाश छाजेड। मग त्याच्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील आणि काँग्रेस पक्षाचे नेते, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये काहीतरी बेताल वक्तव्य करत आहेत। कोणी म्हणतंय जीभ कापली जाईल, कोणी म्हणतंय जिभेला चटके देऊ, कोणी म्हणतंय दिल्लीचा एक आमदार म्हणतो की राहुल गांधी तुला तुझ्या आजीसारखे हाल करू। म्हणजे उघडपणे जिवे मारण्याची धमकी दिली जाते। पण गांभीर्याची ही बाब आहे की हे भाजपचे नेते कुठल्या विशिष्ट समुदायाला, कुठल्या विशिष्ट लोकांना चिथावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींच्या जीविताला हानी होईल। गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्ष नेते झाल्यापासून राहुल गांधींनी त्याच्या आधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने या देशातील मोठ्या घोटाळेबाजांना उघड करण्याचं काम केलं आहे। मग हा देशामध्ये कोण कट रचतंय? या सर्वसामान्य माणसाचा आवाज राहुलजी गांधी यांना कुठेतरी जिवे मारण्याची धमकी दिली जाते। हे अतिशय गांभीर्याची बाब आहे। काँग्रेस पक्ष आज सगळे अख्ख्या महाराष्ट्रात रस्त्यावर उतरला आहे। पण ही गांभीर्याची बाब अशी आहे की उद्या जर राहुलजींच्या जीवाला धोका झाला, खरं तर या देशामध्ये कोणाची हिंमत नाही त्यांच्या केसाला हात लावण्याची। परंतु गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे जबाबदार नेते असे वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली की कुठल्या विशिष्ट लोकांना हे चिथावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींचे जीविताला धोका होईल। म्हणून आमची मागणी आहे की या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे, यांची चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने याच्या मागे कोण कट रचते हे उघडकीस आलं पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे। राहुल दिवे यांनीही इंग्रजी भाषा समजत नसल्यानं सत्ताधारी नेत्यांना राहुल गांधींच्या बोलण्यातील मतितार्थ समजला नाही असं सांगत वाचाळवीर नेत्यांच्या बुद्धीचा पंचनामा केलाय। जिबीला चटके देण्याचे, जिबी कापण्यापर्यंतचे धमकी देत आहे। त्यांचा निषेध म्हणून आज नाशिक शहर काँग्रेस कमिटी समोर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा सोशल मीडियावर ह्या देशाच्या पंतप्रधानावर कोणी टिप्पणी करतं त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात। परंतु आज राहुल गांधी ह्या देशाचे विरोधी पक्ष नेते आहे, एक संविधानिक पदावर आहे आणि राहुल गांधी हे सर्वसामान्यांचा आवाज आहे। आणि जेव्हा राहुल गांधी एखादं वक्तव्य करतात त्या वक्तव्याला काहीतरी चुकीच्या मार्गाने पेपरमध्ये छापून किंवा सोशल मीडियाच्या किंवा मीडियाच्या माध्यमातून चुकीचं दाखवून हे लोक अपप्रचार करून राहुल गांधींबद्दल चुकीचं वक्तव्य करत आहेत। राहुल गांधीने जे भाषण केलं, जे भाषण इंग्रजीमध्ये केलं, या गाढवांना इंग्रजीच त्यांना कळत नाही असं मला वाटत आहे की राहुल गांधीने आरक्षणाबद्दल काय बोललं का राहुल गांधीने सांगितलं का जोपर्यंत या समाजातला तळागाळ कार्यकर्ता त्याची उन्नती होत नाही, प्रगती होत नाही, तोपर्यंत आरक्षण देण्याची गरज आहे हे राहुल गांधींनी मेन सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु दिशाभूल करायची आणि घाणेरडं वक्तव्य करायचं, परंतु राहुल गांधींच्या याबद्दल यांची मलिन होऊ शकत नाही प्रतिमा। आमची मूळ मागणी आहे की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि यांना तुरुंगात टाकलं पाहिजे। परंतु ह्या देशांमध्ये असंविधानिक वक्तव्य जो करेल त्याला शासन हे झालंच पाहिजे। एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा नाही असं चालणार नाही आणि म्हणून आम्ही ह्या घाणेरड्या लोकांचा जाहीर निषेध करतो। एकूणच या प्रकरणावरून राज्यामध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसत असलं तरी देशामध्ये विशेषतः दिल्लीत काँग्रेस शांत असल्यानं या पक्षाची कीव करावी तेवढी थोडीच आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।